नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल MPSC कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026चा पेपर पार पडला. त्यामध्ये गणिताचा एक प्रश्न आला आहे बघा. कुठला तर टॉपिकचं नाव कुठलं, सर्ट्स अँड इंडायसिस. सर्ट्स अँड इंडायसिसमध्ये एक प्रश्न होता. सर्ट्स अँड इंडायसिस याला सरळ रूप द्या असा एक प्रश्न विचारलेला आहे. याला सिम्प्लिफाय जर करतो म्हटलं तर कसं करतात बघा. तर अंडर रूट ऑफ 45 यामध्ये कॉमन फॅक्टर 5 आहे बघा. सगळ्या संख्या जर पाहिल्या तर सगळ्यांमध्ये 5चा भाग जातो. मग याला कॉमन फॅक्टर जर आपण काढलो जर सिंपल तर 9 5 45 बरोबर. 9 गुणिले 5 जर केलं तर 9 5 45 आणि 3चा वर्ग 9 आहे. म्हणजे 9ला जर आपण वर्गमुळाच्या जर बाहेर काढलो तर सिंपल बघा 3 वर्गमुळात 5 असं याचं सिम्प्लिफिकेशन असेल. पुढे अंडर रूट ऑफ 245 यामध्ये जर आपण 5चा भाग दिला तर किती वेळा जातो. यामध्ये 5चा भाग जर आपण पाहिला तर एकूण 49 वेळा जातो बघा. वर्गमुळात 49 गुणिले 5 आणि आपल्याला माहिती आहे 7चा वर्ग 49 आहे. म्हणजे 49ला बाहेर काढला सिंपल इथे 7 वर्गमुळात 5 असं याचं करेक्ट असेल. त्यानंतर पुढे जर पाहिलो 320 वर्गमुळात 320 याला बघा. याला आपण सिम्प्लिफाय करताना काय तर 320 मध्ये 5चा भाग किती वेळा जातो तर 320 मध्ये जर बघा 5चा भाग जर आपण पाहिला तर 64 वेळा जातो. 64 × 5 आणि आपल्याला माहिती आहे 8चा वर्ग 64 आहे. म्हणजे 64ला बाहेर काढा सिंपल इथे 8 वर्गमुळात 5 असं येईल. आणि शेवटची संख्या दिली आपल्याला वर्गमुळात 180 यामध्ये जर आपण 5चा भाग देतो म्हटलं तर 5चा भाग 180 मध्ये हे 36 वेळा जातो. 36 वेळा 36 गुणिले 5 आणि 36ला जर आपण जर बाहेर काढलो तर 6चा वर्ग 36 आहे बरोबर. म्हणजे 6 वर्गमुळात 5 असं असेल. ठीक आहे. आता हे जर आपण याची जर मांडणी करण्याचा प्रयत्न केला सिंपल बघा क्लिअर. यामध्ये जर आपण मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर वर्गमुळात 45 याचं काय असेल 3 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 5 प्लस 7 वर्गमुळात 5. ठीक आहे. आता बघा इथे वर्गमुळात 5 हे कॉमन आहे आणि या दोघांची काय बेरीज होईल म्हणजे काय 3 आणि 7 बरोबर. 3 आणि 7 म्हणजे 10 वर्गमुळात 5 असेल. 10 वर्गमुळात 5. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे तर 8 वर्गमुळात 5 वर्गमुळात 320चं काय 8 वर्गमुळात 5 म्हणजे 8 वर्गमुळात 5. ठीक आहे. मायनस आहे मायनस करायचं आपल्याला 6 वर्गमुळात 5 आपल्याला मायनस करायचं आहे. म्हणजे काय याची वजाबाकी होईल म्हणजे 8 - 6 2 वर्गमुळात 5 असं असेल. ठीक आहे. या दोघांची काय करायचं आपल्याला तर या दोघांचा भागाकार करायचा आहे. म्हणजे सिंपल बघा काय तर 10 वर्गमुळात 5 भागिले 2 वर्गमुळात 5. आता इथे जर आपण सिंपल जर पाहिलो तर वर्गमुळात 5 कॅन्सल होईल आणि 2चा भाग 10 मध्ये किती वेळा तर 2चा भाग 10 मध्ये एकूण 5 वेळा जातो. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन 4 असेल बरोबर. ऑप्शन 4 किती 5 असेल. ठीक आहे. ऑप्शन 4 याचं 5 हे करेक्ट उत्तर असेल. थँक्यू.